रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कामगार नेते रायगडची बुलंद तोफ महेंद्र घरत यांच्या मातोश्री यांचा 10वा पुण्यस्मरण सोहळा शेलगर येथे पार पडला। यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर आयोजित यमुना श्री सन्मान पुरस्कार आयोजित केला होता। यामध्ये 14 कर्तृत्ववान महिलांचा सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। तर महेंद्र घरत यांच्याकडे काम करणारा स्टाफ आणि ज्यांना खरोखरच आर्थिक गरज आहे अशांना अलिशान घराच्या चाव्या देण्यात आल्या। तर कुष्ठरोग निवारण समिती 5 लाख, सिटीजन एज्युकेशन सोसायटी 1,50,000, रयत शिक्षण संस्था 1 लाख, तर ग्राम स्वराज्य समिती 51,000 चेक स्वरूपात देण्यात आले। अनेक शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना, मंदिरांना, शाळांना विविध प्रकारच्या आर्थिक स्वरूपात मदतीचा हात देण्यात आला। सडळ हाताने दानधर्म करणारे रायगड जिल्ह्यात रामशेठ यांचे नाव घेतले जाते। ते माझे राजकीय गुरुवर्य आहेत, त्यांचाच वारसा मी दानधर्म अडीअडचणीच्या वेळी मदतीचा हात देण्यात मी पुढे सरसावत असतो, असे महेंद्र घरत यांनी सांगितले। त्याच्यामध्ये आपण आज स्त्रियांना आपण सांगतो समाजामध्ये 50% आरक्षण, वडिलांच्या याच्यामध्ये बरोबरचा हिस्सा, या गोष्टींचा कुठेतरी अवमूल्यन होताना दिसत आहे। आपण जे बोलतो आम्ही राजकीय नेते ते होत नाही। जसं आपण सांगितलं का हे जे राजकीय आरक्षण आहे का याच्यामध्ये स्त्रियांना संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षण द्या, आता ते 2029 वर चाललेलं आहे। आज पाहतो स्त्रिया फार शिकलेल्या आहेत, 70-80% आज महिला आणि मुलीच शिकतात। मुलं फार आलशी झालीत, शिकत नाही, कारण बापाची प्रॉपर्टी आहे, त्यांची मुलं तर शिकताना दिसत नाही। आणि म्हणून हा आज आपण सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी शिक्षणाची सुरुवात स्त्रियांसाठी केली, मग फार कमी पिरियडमध्ये आज महिलांनी हा जो विक्रमी उच्चांक केला आहे चांगल्या कामगिरीचा, त्याचा अप्रिशिएशन होणं फार गरजेचं आहे। आणि म्हणून आपण काय केलं का हे बाकी काय दरवर्षी एक ॲम्ब्युलन्स देतो आपण, 1 किंवा 2 आईच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, पण बाकी सर्व मंदिर किंवा गरजवंतांना मदत करत असताना ज्या स्त्रिया समाजामध्ये चांगल्या काम करतात त्यांचं अप्रिशिएशन होणं गरजेचं आहे। आता जसं सांगितलं दिबी पाटलांची सून आहे, दत्तूशेठ पाटलांची सून आहे, यांनी फार खस्ता खाल्ल्या, त्यांनी फार सेवा सासऱ्यांची केली, म्हणजे ज्यांनी समाजासाठी योगदान केलं, ज्यांनी समाजासाठी चांगलं आमदार खासदार राहिले, आणि म्हणून त्यांचं जीवन फार धावपळीत होतं। आणि उत्तर वयामध्ये वार्धक्यामध्ये त्यांना ज्या यातना झाल्या तेव्हा या सुनांनी जी त्यांच्यासाठी मेहनत केली, कष्ट उपसलेत, त्यांचं अप्रिशिएशन होणं गरजेचं आहे। प्राप्तीसारखी मुलगी बाबा पायलट झाली कमर्शियल। आगरी समाजमध्ये 70च्या दशकामध्ये कोण शिकत नव्हतं। या गावामध्ये मी 87ला ग्रॅज्युएट BCom होणारा मी पहिला माणूस। मग तुम्ही धरून चला का फार कमी वेळात आगरी समाज या शिक्षणामध्ये आला आणि त्याच्यामध्ये ही प्रगती केली। तसं प्राप्ती ठाकूरचा आपण सत्कार केला। आज अनेक तुम्ही ज्या मान्यवर पाहिला असेल सरपंच महिला आहेत, आरक्षणानं महिला झाल्या, पण फार लढत आहेत। तुमच्या सरपंचाचा आपण का सत्कार केला का त्या लढल्या, त्या आईवडीलच्या विरोधात उपोषण केलं, आमरण म्हणजे जीवावर बेतत असताना, कारण महिला एकतर सगळ्या फार अशक्तात। तुम्ही तुमच्यापैकी बऱ्याचसा विचार केला तर कष्ट करून मुलं झाली, हे झालं का त्यांच्या प्रकृतीकडे पाहिलं का त्याही उपोषण करून नको असं वाटतंय, पण जीवावर उदार होऊन त्यांनी लोकांना नोकऱ्या मिळवून द्यायचं का त्यांचा सर्वांना कुठंतरी आपण सत्कार करतो, म्हणजे त्यांच्या पाठीवर प्रोत्साहनाची थाप मारतो का आपण पुढे गेलं पाहिजे। आणि म्हणून आजचा हा खटाटोप आणि दरवर्षी करणार। सब जो भी संस्था है ते शांतिवन है, अपंग के लिए काम करते हैं, उनको हर साल बर्थडे के दिन मैं पैसा देता हूँ। आपको तो मालूम है बाप का पैसा नहीं देता हूँ, जो ऊपर वाला देता है इसके लिए बांटते हैं। जो भी मेरे साथ 25 साल से काम करे, जिनके घरों के लिए पहले भी मदद कर रही, खुद के घर नहीं, उनको घर बना के दे, किसको बंगला बना के दे, किसको वो देता है तो देता है। अपन अपने लिए एक ही काफ़ी है, तो ज़्यादा मिलता है वो जनता में जाता है। और आप लोग जानते हैं पत्रकार तो ज़्यादा जानते कि पत्रकार के लिए खड़ा हुआ एक ही आदमी है कि कभी भी हम लोग बोलते हैं यार अड़चन में है तो हम आपके लिए है, तो इस ऐसा है। और मोर देन 800,000 घरों को आज तक मदद किया है। किसी को ईंट दिया, किसी को पत्थर दिया, किसी को बालू दिया, किसी को 2 लाख दिया, किसी को 1 लाख दिया, किसी को 25,000 दिया। जैसे डॉक्टर गुने बोले कोई एडमिट होता है और उसका उपाय करे तो हम लोग को फ़ोन आता है, बोले यार हम लोग हैं। कोविड में मोर देन 50 लाख रुपए खर्चा किया कि हम लोग कुक फूड लोगों को प्रोवाइड किया। आपको मालूम है कि जितने भी आदिवासी हैं उनको रेशन का 1200 रुपये का किट दिया। तो वो काम है हम करते, मतलब अपने बाप का माल नहीं है, जो आता है खाली आता है तो खाली जाना है। हम लोग बोलते देते और देते डंके की चोट पे बोलते थे यार 1 करोड़ का घर देना। मैं बोला जय मत्र ने बाजू में लेके बोला यार इसको 1 करोड़ का घर दिया तो 1 करोड़ के 6 घर दिए। और आप समझो कि 60-70 लाख मतलब तकरीबन मोर देन ऑफिशियल नहीं बोलना चाहते, आजकल ADCP है, तो जो भी है हम लोग जैसा मामा को घर दिया, ऐसे 10-25 लोगों को घर बना के दिए, जिसका खर्चा 10 लाख आता है, 50 लाख आता है, 15 लाख आता है। लेकिन गाँव में घर, उनका घर बारिश आ रही है, सो नहीं पाते, उनके लिए काम करना। तभी हम लोग बोलते हैं कि हम लोग को कर्मवीर अन्ना ने सिखाया है कि हम लोग अगर रोटी खा रहे तो अगर सोनल भूखी है तो उसको आधा
रोटी का हिस्सा दे दो, ये हम कर्म करना चाहते हैं, ये ध्येय है। कोई भी मैडम समझो पूछेगी, अभी जैसा हमारे मैडम है, हम लोग शॉपिंग में जाएंगे तो उसको बोले एक साड़ी की जगह 3 ले, वो ना बोलेगी, और दूसरी होएगी तो बोलेगी 5 ले लो, तो वो समाधानी है और उन्होंने हमेशा सपोर्ट किया, तभी हम लोग करते। क्योंकि जो भी है कि उन्होंने देखा है कि 2014 में हम लोग डिफीट हो गए, बहुत ज़्यादा हम लोग बैंकरप्ट ही हो गए, समझो 3.5 करोड़ का कर्जा था। वो 4 साल उन्होंने देखे है कि बहुत दिक्कत के गए। उसके बाद भगवान ने फिर छप्पर फाड़ के पैसा दिया, तो अभी बांट रहे हैं। क्या ये ख़त्म हो जाएंगे उस दिन बांटना, लेकिन वो देने वाला बोलता है, मैं बोला द्रौपदी का एग्ज़ाम दिया कि साड़ी ख़त्म ही नहीं होती, वैसा पैसा ख़त्म नहीं होता तो देने का क्या, लेकिन यथासंग देते हैं। किसको क्या देना है वो बुद्धि गणेश जी देता है कि अगर तो आप आ गए तो खान को क्या देना है प्रोग्राम के लिए, वो बराबर मिलता है ना। दूसरा कोई पत्रकार है, सोना लाएगी, बोले हम लोग को जाना है, विजय बोला हम लोग फॉरेन जाना है, दूसरा कोई गोवा जाता है तो ना बोलता है किसको, लेकिन इसको परेशान है, बीमार है, उसको भी मदद है, और किसका घर बन रहा है तो उसको भी मदद है। सबको मदद, भगवान को बोलता है सबको देना है, एक 4 को देना है और इसको नहीं देना है, ऐसा नहीं। सबका साथ सबका विकास करने का सोचता है, और जो अपने पास आता है, मैं एक ही भगवान को सुबह बोलता हूँ कि सुखकर्ता में जो घर तो ये मंदिर है, क्या जो भी आएगा वापस नहीं जाएगा। लेकिन ऐसे भी आते हैं, यार डंपर के 10 हफ्ते थके 10 लाख दे दो, वो थोड़ा दूंगा देने वाला हूँ मैं। कोई बोलता है यार 50 लाख दे दो, कोई बोलता है मेरे को फ़ौरन लेके चलो। कौन जाते हैं फ़ौरन? जो काम करते हैं, डिवोट है, पत्रकार आते हैं, ठीक है, मदद करते हैं, जो अपने लिए काम करते हैं। पत्रकार तो हमारा सालों से नाता है, आप तो जानते हो 160, ठीक है, ओके। तर महेंद्र घरत हे प्रत्येक वर्षी यमुना सामाजिक संस्थेच्या वतीने अनेकांना मदतीचा हात देत असतात. वैयक्तिक स्वतःच्या कामाविलेल्या खर्चातून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातील सगळ्या हाताने मदत करत असतात. या कार्यक्रमासाठी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, माजी खासदार रामशेठ ठाकूर, YT देशमुख, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, शिवसेना नेते बबन पाटील, अतुल पाटील व अनेक सदस्यांचे पदाधिकारी व महेंद्र घरत त्यांच्यावर नितांत प्रेम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महेंद्र घरत यांनी त्यांच्या आईच्या नावानं यमुना शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीनं कर्तृत्वान महिलांचा सत्कार आज आयोजित केला. अनेक महिलांनी अनेक चांगले पुरस्कार वरच्या मिळवलेत, पण ह्या सर्वांचा सत्कार करून त्यांना प्रत्यक्ष ज्या वेळेला काही मदत लागेल ती मदत देण्याचं कामसुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामधून त्याचं एक जाणीव दिसते की आपण आपल्यापुरता विचार न करता समाजापुरता कर्तृत्वान अशा महिलांना पुढं आणले पाहिजे, युवकांना पुढं आणले पाहिजे, हे काम त्यांनी अगदी मनापासून केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्या कामाला मी मनापासून शुभेच्छा देतो. हे काम फार मोठं आहे, फार कठीण काम आहे. म्हणजे आपण माणूस स्वभाव आहे माणसाचा स्वतःपुरतं पहिल्यांदा बघायचा, पण महेंद्र घरत काम करत असताना, नेतृत्व करत असताना आपल्यासारखंच त्यांच्या कामगारांना त्यांना मान सन्मान देत असतो. आणि समाजामध्ये जे इतर घटक आहेत जे धडपडत आहेत पुढे येण्याकरता, तर त्यांना पुढं आणण्याकरता मनापासून काम करतो. म्हणून त्याचं मनापासून अभिनंदन करतो. आईवडिलांचे नावाच्या दृष्टीने हे केलं आहे. हे एकच गोष्ट की आईवडिलांवर ज्याचं अत्यधिक प्रेम असतं तर तोच हे करू शकतो. आणि ते महेंद्र घरतांनी केलेलं आईवडिलांवर श्रावण बाळासारखी सेवा केलेली आहे. आणि ती सेवा पुढे नेण्याचं काम, समाजाकरता सुद्धा ती सेवा देण्याचं काम ते करतायत. म्हणून त्याला माझं नक्कीच मनापासून त्याचं अभिनंदन करतो आणि समाजाने हा आदर्श घ्यावा अशी इच्छा व्यक्त करतो. सगळ्यांचे नमस्कार आणि सगळ्यांचे धन्यवाद. आज मला इथपर्यंत बोलवली आहे आणि मला एवढा मोठा पुरस्कार दिलेला आहे. तर आज मी इथं आहे ते सगळं माझ्या मम्मी पप्पांमुळे इथपर्यंत आलेली आहे आणि त्यांनी मला काही असं फोर्स केला नाही आहे. मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर इथं आलेली आहे. तर मी माझ्या मागून ज्या मुली येतील मी त्यांना हेच सांगेन की असं काहीतरी करा की समाजाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे, आईवडिलांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे. आज मला म्हणजे अनेक पुरस्कार भेटलेत, माझ्या पप्पांमुळे पण भेटलेत मला. तर जसं माझ्या पप्पा मम्मीना जसा माझ्या अभिमान वाटतं तसा माझ्या आगरी समाजाला पण माझा अभिमान आहे की आपल्या समाजातून पहिली मुलगी जी मर्चंट नेव्हीमध्ये सिलेक्ट झाली आहे आणि आज मी जाणार आहे, अनेक देशांमध्ये मी जहाजामध्ये फिरणार आहे. तर या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतं आणि तुमचे खूप धन्यवाद. मला इथं तुम्ही बोलवली आणि सर्वांचे खूप धन्यवाद. आज मी खूप आनंदी आहे. एका माऊलीच्या रूपाने मिळालेला हा पुरस्कार हा मला येणाऱ्या आयुष्यामध्ये प्रेरणा देणारा नक्कीच ठरेल असं मला वाटते. याचं कारण शून्यातनं विश्व निर्माण करणाऱ्या एका स्त्रीच्या नावानं हा पुरस्कार मिळतोय, हे खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि सावित्रीबाईंचीच मला वाटतं की पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त त्याही माऊलीचा मला सत्कार मिळाल्यासारखं वाटते. हे मी माझं भाग्य समजते. मला असं वाटतं की महेंद्र शेठ घरत आणि शुभांगी हे दोघं कपल
हे खरोखर म्हणजे कोणतीही आपल्या मनामध्ये वेगळ्या भावना न ठेवता सर्वांना सन्मान देण्याच्या भूमिकेमध्ये म्हणजे मी महाराष्ट्रभर फिरले, पण अनेक ठिकाणी बघितलं तर म्हणतात स्त्रीला सन्मान दिला पाहिजे, पण स्त्रीला सन्मान देताना सगळेच 5 पावलं मागं असतात. पण महेंद्र शेटांनी स्वतःच्या पत्नीला, स्वतःच्या कुटुंबाला आणि आम्हा सर्व स्त्रियांना जो सन्मान दिलेला आहे तो फार फार चांगला आहे. वार्तांकन ब्युरो रिपोर्ट, शेलघर.